माझं कुकू पुसलंस, माझ्या पोराला पोरक केलंस, माझ्या नवऱ्याला खंडणी सुटविना, माझा नवरा मला पाहिजे। तुझ्या नवऱ्याच्या इलाजासाठी लोकांचा तू जीव घेतलास। त्या सुरेश बापूचं आयुष्य संपवलं ते संपवलं, वर पैसा खाल्ला, कुठं फेडशील रे बाप? तू आमच्या गावाला लागलेली कलंक आहेस। तुम्हा सगळ्यांना असं वाटतं ना ती जमीन विकत घेतल्यानंतर माणसाचा मृत्यू होतो? मी घेतो ती जमीन, बघू मला काय होतंय। म्हणजे यावेळी सुद्धा डॉक्टरच मदतीला धावून आले तर? हो ना, डॉक्टर जर माझ्या मदतीला धावून आले नसते ना तर माझी काय अवस्था झाली असती याची कल्पना सुद्धा करवत नाही हो मला। त्या बाईने मला खूप खूप वाईट शाप दिले हो। तिचा एक एक शब्द जरी आठवला ना तरी आतून तुटल्यासारखं होतंय। खूप त्रास होतोय मला, खूप त्रास होतोय। मंजू शांत हो, असं रडून काय होणार आहे का? ती बाई जे काही म्हणली असेल ते काय लगेच खरं होणार आहे का? तू उगाच त्रास करून घेतेस। इथं आल्यापासून आपल्या वाट्याला एवढे प्रॉब्लेम झालेत, पण त्यावर काही ना काही मार्ग निघालाच आहे, आताही निघेल। माझ्या समोर काहीच मार्ग दिसत नाहीये। असं वाटतंय सगळे रस्ते बंद झालेत, मला काही सुचत नाहीये। डोक्यात फक्त एकच विचार चालू आहे, त्या बाईचे ऍडव्हान्सचे पैसे कुठून आणून देऊ, काय करू? ते ऍडव्हान्सचे पैसे खर्चच करायला नको होते, खूप मोठी चूक केली आपण। आपल्याला कुठे माहिती होतं की पुढे जाऊन हे सगळं असं होणार आहे, आणि आपण ते पैसे आपल्या आयुष्य आरामासाठी थोडी ना वापरलेत, तुमच्या उपचारासाठीच वापरलेत ना। नसता झाला माझा उपचार तरी चालला असतं, काही बिघडलं नसतं। असं नका हो बोलू। मी एवढं सगळं करते, एवढी धडपड करते, कशासाठी करते? आपण जमीन कशासाठी विकतोय? तुमच्या उपचारासाठीच ना। पण विकली जातीये का जमीन? नाही ना। नको तो त्रास तुला सहन करावा लागतोय। तूच सांग आता काय करायचं, कसे चुकते करायचे ऍडव्हान्सचे पैसे? सुरेश बापूंच्या ऍडव्हान्सचे पैसे परत कसे देऊ? एवढेसे पैसे कमी पडतील? होतं नव्हतं सगळं जमा केले, आणखीन पैसे कुठून आणू? एवढ्या रात्री मंजूचा फोन? हॅलो, एवढ्या रात्री फोन केलाय, काही प्रॉब्लेम झालाय का? डॉक्टर, ऍक्च्युली मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं। मला काय करू तेच कळत नाहीये हो। माझ्या अंगातलं सगळं त्राण गेल्यासारखं वाटतंय। माझं डोकंच चालत नाही हो। हे पहा, तुम्ही रडू नका, आधी शांत व्हा, बघू, टेन्शन घेऊ नका। मी तुम्हाला सांगितलं ना, आराम करा,
कसा आराम करू? तुम्हाला वाटतं वाड्यात एवढं सगळं झाल्यानंतर मला शांत झोप येईल? उलट अजून खचली हो मी. एवढं असह्य मला आधी कधीच वाटलं नव्हतं. हे पहा, तुम्ही आधी शांत व्हा. अजिबात हिंमत हारू नका. मी आहे ना तुमच्या सोबत. आपण मिळून काहीतरी मार्ग काढूयात. पण आधी शांत व्हा बघू तुम्ही. तुम्ही आहात ना, थोडी तरी हिंमत माझ्यामध्ये राहिली. नाहीतर माझं काय झालं असतं देव जाणे. डॉक्टर, म्हणजे तुम्हाला जर वेळ असेल, म्हणजे आता तुम्ही फ्री असाल तर माझ्या घरी येता का प्लीज? हॅलो हॅलो डॉक्टर. हॅलो डॉक्टर, काय झालं? तुम्हाला नाही जमणार का? नाही, नाही जमणार कसं? माझ्या जवळचा माणूस अडचणीत आहे आणि मी येणार नाही असं कधी होईल का? आलोच मी. डॉक्टर थँक्यू. हो का नाही? तुला भेटायला तर मी नेहमीच तयार असतो. त्यात ही अशी वेळ कोण हातची सोडेल? झोप बी कशी येईना झाली. दरवाजा लावलाय का बघते. हा लावलाय लावलाय. आता झोप येस तर हिथच बसते. ह्या म्हाताऱ्याला नेहमीच कसं कळतं मी बाहेर जाणार आहे ते? बरोबर मी रात्रीच्या वेळी बाहेर जाताना आडवी येते. काळजी घ्यायला पाहिजे. रेशमाच्या वेळी जी चूक झाली होती ती आता होता कामा नये. सावधगिरीने वागलं पाहिजे. कोण आहे रे? अरे कोण आहे तिकडं? त्याचा मुडदा बसवला. त्याची लाकडं गेली मसनात. थांब, आलेच मी आता. किरडीचा मोडला बांबू त्याची लाला त्याला खातला त्याला डाबऱ्यात लवकर. हिथच त्याला दिसतंय का कुणाला यायला? मला वाटत नाहीये डॉक्टर येतील आता. मी सुद्धा एवढ्या रात्रीचं त्यांना बोलवायला नको होतं. काय झालं? एवढ्या रात्री का बोलवलाय? काही प्रॉब्लेम झालाय का? तुमच्या मिस्टरांची तब्येत बरी आहे ना? हो, त्यांची तब्येत बरी आहे. मग तुमची तब्येत? नाही, माझीही तब्येत बरी आहे. मी एका वेगळ्या कामासाठी तुम्हाला इथं बोलवलं होतं डॉक्टर. कुठल्या कामासाठी? बोला ना. डॉक्टर, ते सुरेश बापूंच्या ऍडव्हान्सचे पैसे
त्यांच्या बायकोला परत द्यायचेत मला. त्या बाईने मला खूप शिव्या श्राप दिलेत. ते सगळे ना माझ्या जिवारी लागलेत. माझ्या डोक्यातून जातच नाहीये. परत जर ती बाई मला काही बोलली ना तर मला अजिबात सहन होणार नाही हो. त्यामुळे लवकरात लवकर त्यांचे पैसे त्यांना देऊन टाकायचे. अरे बाप, मग ही तर चांगली गोष्ट आहे. सगळी सोंग आणता येतात, पैशाचं सोंग कुठून आणू डॉक्टर? माझ्याकडे जे काही पैसे साठले होते त्याची जमाजमाव केली. थोडेफार दागिने तरी सुद्धा पैसे कमी पडतायत. एवढंच ना, मी पैसे देतो. असं म्हणतात एक मित्र अडचणीत असताना दुसऱ्या मित्राने मदत केली पाहिजे. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी पैसे देतो. मी तुमची जमीन विकत घेणार आहे, त्याचाच हा ऍडव्हान्स समजा हवं तर. मला माहितीये तुम्हाला थँक्स म्हटलेलं आवडत नाही, तरी सुद्धा खूप खूप थँक्स डॉक्टर. जेव्हा जेव्हा मी अडचणीत होते ना तेव्हा तेव्हा तुम्ही माझ्या मदतीसाठी उभे राहिलात. तुमचे उपकार कसे फेडू तेच कळत नाहीये डॉक्टर. उपकार परक्या माणसाचे फेडायचे असतात, आपल्या माणसाचे नाही. आणि एक मिनिट, म्हणजे तुम्ही अजूनही मला परकच समजता तर? नाही नाही, असं बिलकुल नाहीये. उलट बाबूदादा, डिंपल, आजी जसे माझ्या जवळचे आहेत ना तसे तुम्ही सुद्धा माझ्या जवळचे झाला आहात, एक फॅमिली मेंबर म्हणून. चला मी जाते. एवढ्या रात्री आपल्या दोघांना असं कोणी बोलताना बघितलं ना तर आपल्याबद्दलही गावात चर्चा चालू होईल. हो, करेक्ट आहे तुमचं. आणि शांत जाऊन झोपा, टेन्शन घेऊ नका. लागेल ना शांत झोप? हो लागेल शांत झोप. थँक्यू आणि सॉरी इतक्या रात्रीचं मी तुम्हाला इथे बोलावलं. मैत्रीत मदत करताना दिवस रात्र अजिबात पर्वा करायची नसते. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी पैशांची व्यवस्था करतो. अहो टेन्शन घेऊ नका, स्माइल करा बघू. अहो नीट स्माइल करा. ब्युटिफुल. तुमच्या चेहऱ्यावर टेन्शन फ्री स्माइल छान दिसतं. हे असंच कायम ठेवा. हो डॉक्टर. येऊ मी? हो. गुड नाईट. गुड नाईट. मम्मी, ए मम्मी, मला अजून एक खारी दे ग. लय भारी लागते बघ खारी, लय आवडती मला. तुला काय आवडत नाही असं झालंय का मुडद्या? होय हाय की, तू आवडत नाहीस मला, सारख्या शिवाय देत असतीस. तुझा मुडदा बशिवला तुझा, तुला घातलं डबऱ्यात, तुला दिलं कसायला, कवर मी शिवे दिले? अयो आत्ताच किती दिल्यास? ते तुझं गुण नाहीत ना चांगलं म्हणून दिले आता. आत्या ही जरा चहा वाईज नेऊ द्या, गरम आहे. मम्मी मला बी दिकीच्या. संपला आता चहा. मग बनवून दे. अजिबात मिळणार नाही, चांगलं फुलपात्र भर दिला होता. बस कर आता. आजे कसली भारी आहेस ग तू. हा मग हायच मी भारी, ते तू नको मला सांगूच. आणि आता पावतर तर आवडत नाही म्हणत होतास. अगं नाही, ते मी बोलणं म्हणत होतो. तू लय भारी आहेस बघ. आमच्या क्लास मधली पोरं आहेत का नाही, त्यांच्या आजी आहे का नाही लय खडूस आहेत बघ. सारखं त्यांना मारत असतात, शिवाय देत असतात. तू नाहीस बघ तशी, तू लय भारी आहेस. अरे तुझ्या जिभो कुणी मध वाचलाय का काय, तेवढं चांगलं बोलतेस? अगं आजी माझं प्रेम आहे तुझ्यावर. असं वाटतं तुला सोडून कुठंच जाऊ नाही. तू मागशील ते द्यावं. तू नसली का नाही मग मला काय करमतच नाही बघ. तोंडातनं लाल सांडतीय, एवढं खोटं बोलतोयस. तुला काय पाहिजे तर ती सांग की.
व्हायच्या आधी की. तरी म्हणलं एवढा गुळका काढतोय आज. काय चाबी मिळणार नाही, निघित ना. आजे कसलीस ग, मला काय बी देत नाहीस तू. तर तू मोठं गटोळ देऊन धन लावलीस का नाही? सगळा चहा संपवतेस वय माझा. थांब बघतीस तुझ्याकडं. तुझी किरडीचा मोडला बांबू, तुझी झाली टरकट, तुझ्या पायाला उठला फोड, तुझ्या मुडदा बसवला तुझा. मंगल, अगं ए मंगल, कुठल्या मुहूर्तावर राक्षस जन्माला घातलायस ग? माझा सगळा चहा सांडला. छान मला. ठीक आहे, मला माहितच होतं तुम्हाला चहा लागल म्हणून काढून ठेवलं होतं बाजूला. ठेव इथं आणि कार्टाकडे वय ध्यान दे. रोजच्याला ह्योच मुडदा बाहेर गेला असेल. अहो त्यो कशाला बाहेर जातोय? अंधार असतोय म्हणून बाहेर मुताबी जाय नको म्हणतोय. मग कोण गेलं होतं? काय माहित. डॉक्टर परत निघून तर नाही ना गेलं? एवढं कुठलं आपलं नशीब. डिंपे, हे डिंपे. काय ग मम्मी? अगं डॉक्टर त्यांच्या खोलीत आहेत का बघून ये जा. मला आधी चहा दे की. अगं बया ठेवती, जा आधी लवकर. अयो डॉक्टर, एवढा पैसा? मंजूला द्यायचं. काय? परत एकदा बोला. मंजूला द्यायचे. देवा, मला तर माझ्या कानांवर आणि डोळ्यांवर विश्वासच बसना झालाय. जो माणूस दुनियाकडून पैसे घेतो तो आज चक्क पैसे वाटतोय. मुझे तो ये बात हजम ही नहीं हो रही है. त्यात हजम न होण्यासारखं काय? मंजूला खरंच पैशांची गरज आहे म्हणून मदत करतोय. डॉक्टर, मग त्या मोबदल्यात काय घेणार आहे तुम्ही? हा डिंपल, आता काय घेणार नाही असं म्हणू नका, नाहीतर ते ऐकून मला चक्करच यायची राहील. डिंपल खरंच काय नाही घेणार आहे. तिला पैशांची गरज आहे म्हणून मदत करतोय. डॉक्टर, तुम्ही किती चांगला आहे. देव माणूस आहे तुम्ही, देव माणूस. लोकांना किती मदत करता. मला बी मदत करा ना. मी लय गरीब आहे, मला बी गरज आहे पैशांची. मला बी मुंबईला जायचंय. तिकडं गेल्यावर राहायला खायला पैसे लागतीलच ना. प्लीज मला पैशाची मदत करा ना. जास्त नको, फक्त 2 लाख द्या. द्याल ना? और मैं जब बड़ी हीरोइन बनूंगी ना तब वापस कर दूंगी पैसे. हाँ. डिंपल, किती नाटकं करतेस का तू? इथे काय सिनेमाचं ऑडिशन चालू आहे का? मंजुळाला खरंच पैशांची गरज आहे म्हणून मदत करतोय. नाही तर सुरेश बापूंची बायको इथे येऊन तिचा अपमान करेल आणि तिचा अपमान झालेला मला सहन होणार नाही. बिचारी एकटी आहे म्हणून मदत करतोय. अहो एकटी कुठं, तुम्ही आहे की तिच्या सोबत. आणि तिचा नवरा जेवढी काळजी करत नाही ना तेवढी तुम्ही तिची काळजी करता. डॉक्टर, काय प्रेमात बिमत तर नाही ना पडली तिच्या? डिंपल, काहीही बोलतेस का ग तू? वेडीस का? आमच्यात फक्त शुद्ध मैत्री आहे. शुद्ध मैत्री आहे म्हणून पैसे देताय, काय चॅलेंज जिंकायचं म्हणून हे सगळं चाललंय? तू अजून तिथेच आहेस. मी तुला म्हणालो ना, मी चॅलेंज हारलोय, तू जिंकलीस. एक काम कर, जा क्लिनिक मध्ये. तिकडे खूप धूळ साचली, साफ कर. जातीयस ना? पगार घेतेस माझ्याकडून, कामाचं काम कर. जा. जाती हूँ, ज्यादा बोलने की जरूरत नहीं है. जा मग. मंजूला माझ्या खोलीत बोलवण्याची ही उत्तम संधी आहे आणि मी ती सोडणार नाही.